हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र. प्रकरण नंबर पहिले. प्रकरणाचं नाव आहे संविधानाची वाटचाल. संविधानाची वाटचाल. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 74 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे, जो काही उपक्रम आलेला आहे, तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. या प्रकरणाच्या खाली विचारलेल्या सर्व प्रश्नांची उपक्रमांची उत्तरे. यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये आपल्याला 1 नंबर दिलेला आहे. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर 50% योग्य पर्याय आहे. 2 नंबर दिलेला आहे. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? तर यापैकी योग्य पर्याय आहे हुंडा प्रतिबंधक कायदा. या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास व स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल असे वातावरण निर्माण केले आहे. त्यानंतर आपल्याला 3 नंबर दिलेला आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे? लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. ब हा जो पर्याय आहे, तर ब पर्याय योग्य आहे. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. आपल्याला चुकी बरोबर आणि ते कारणासह स्पष्ट करायचं आहे. तर आपल्याला 3 उपप्रश्न दिलेले आहेत. तर पैकी 1 नंबर आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर हे विधान बरोबर आहे. तर याचं कारण आहे, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि आपल्याला 3 नंबरचं कारण सांगता येईल. सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची अट 18 वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. म्हणून मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही. म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. यानंतर आपल्याला याच खाली 2 नंबर दिलेला आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर हे विधान चूक आहे. तर याचं कारण आहे, लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांच्या परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली. म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. याच खाली आपल्याला 3 नंबर दिलेला आहे. संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. तर हे विधान बरोबर आहे. तर याचं कारण आहे, संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये आपल्याला 3 संकल्पना स्पष्ट करायच्या आहे. पैकी 1 नंबर दिलेला आहे. हक्काधारी दृष्टिकोन. तर ही संकल्पना या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले.
लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारचा दृष्टिकोन होता. मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट. यानंतर आपल्याला याच खाली 2 नंबर दिलेला आहे. माहितीचा अधिकार. तर आपल्याला ही संकल्पना या पद्धतीने स्पष्ट करता येईल. शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा, यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार याचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शक होण्यास मदत झाली आहे. याच खाली आपल्याला 3 नंबर दिलेला आहे. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. तर ही संकल्पना आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल. संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोघांनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले. त्यामुळे 1952च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन 2019च्या निवडणुकीत ही संख्या 78 वर जाऊन पोहोचली आहे. लोकसभेच्या एकूण जागांच्या 50% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले. स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये आपल्याला 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. तर पैकी 1 नंबर आहे, मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले? तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने तर याचे काय परिणाम झाले? तर याचे परिणाम झाले, युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. कशामुळे? तर मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे. हे त्याचे परिणाम आहेत. यानंतर आपल्याला याच खाली 2 नंबर दिलेला आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. सर्वांना विकासाची समान संधी देणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे.
यानंतर आपल्याला याच खाली 3 नंबर दिलेला आहे. न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? तर ते निर्णय आहे घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे, तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांनी एवढेच वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल. या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली. प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल. या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. यानंतर आपल्याला याच खाली उपक्रम दिलेला आहे. उपक्रम मध्ये आपल्याला 3 प्रश्न आहे. तर पैकी 1 नंबर आहे, माहितीच्या अधिकारातून कोणत्या प्रकारची माहिती मिळवता येते? याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा. तर माहितीच्या अधिकारामधून आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती मिळवता येते? तर शिक्षकाच्या मदतीने आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे, माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला अशा पद्धतीने माहिती मिळवता येते. सरकारी संगणकीय माहिती मिळवता येते, न्यायिक माहिती मिळवता येते, शिक्षण माहिती, जलवायू आणि पर्यावरण माहिती, या पद्धतीची माहिती आपल्याला माहितीच्या अधिकारामध्ये मिळवता येते. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासन कोणत्या सोयी सवलती देते? याची यादी करा. तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासन कोणत्या पद्धतीच्या सोयी सवलती देते? तर त्या सोयी सवलती आपल्याला या पद्धतीने सांगता येतील. यानंतर पुढे आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबद्दल अधिक माहिती मिळवा. आपल्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत जे संकेतस्थळ आहे, तर त्याला भेट देऊन अधिक माहिती मिळवायची आहे. तर आपल्याला निवडणूक आयोगाबद्दल अशा पद्धतीने माहिती मिळवता येईल. ती माहिती तुम्हाला उपक्रम मध्ये या पद्धतीने सांगता येईल. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. आपल्या परिसरातील स्थानिक शासन संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांची मुलाखत घ्या. तर तुमच्या परिसरामधील जे स्थानिक शासन संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधीची तुम्हाला भेट घ्यायची आहे, त्यांची मुलाखत घ्यायची आहे. तर ती मुलाखत आपल्याला या पद्धतीने घेता येईल. मुलाखतीमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे कशा पद्धतीने देता येईल हे या ठिकाणी दिलेलं आहे. अजून पण आहे पुढे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.